नमस्कार. माझी आजची कविता एका आगळ्या वेगळ्या विषयावरील आहे. ही कविता आहे 2024च्या भारताच्या सौंदर्य सुंदरीची. त्यांचे नाव आहे सौ मधुरिता शिंदे जाधव. आमच्या स्त्री सखी मंडळामध्ये मुलाखतीसाठी त्यांचा 31 ऑगस्टला शनिवारी कार्यक्रम ठेवला होता. सर्व सख्यांना त्यांना पाहण्याची ओढ आणि उत्कंठा होती. अखेरीस शनिवार आला आणि 4 वाजता त्या मंडळामध्ये आल्या. अतिशय सुंदर आणि सात्विक होत्या त्या. चेहऱ्यावरचं हास्य सुद्धा सुंदर, लोभस, विलोभनीय होतं. त्यांना पाहताच आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीला पाहतोय असं वाटलंच नाही. एवढं साधं व्यक्तिमत्व. जया जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीद्वारे त्यांचं आयुष्य म्हणजे आता सौंदर्य सुंदरी हा किताब मिळेपर्यंतचा आयुष्य ते मुलाखतीतून उलगडून दाखवलं. तीच मुलाखत मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकूया ब्युटी क्वीनची कविता. ब्युटी क्वीनच्या मुलाखतीचा विषय उत्सुकतेचा, अपूर्वाईचा, अभिमानाचा. ब्युटी क्वीनच्या मुलाखतीचा विषय उत्सुकतेचा, अपूर्वाईचा, अभिमानाचा. स्त्री सखी मंडळात आज मधुरितास पाहून कडकडाट झाला टाळ्यांचा. स्त्री सखी मंडळात आज मधुरितास पाहून कडकडाट झाला टाळ्यांचा. मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघीही ब्युटी क्वीनच. मुलाखत घेणाऱ्या आणि देणाऱ्या दोघीही ब्युटी क्वीनच. जयाने प्रश्न हळुवारपणे विचारले. मधुरिताच्या उत्तरातून यश बोलले. आई वडिलांनी मुलगा मुलगी भेदभाव न करता आर्किटेक्ट केले. आई वडिलांनी मुलगा मुलगी भेदभाव न करता आर्किटेक्ट केले. आईने त्यांची आवड पाहून कलेला प्राधान्य दिले. आईने त्यांची आवड पाहून कलेला प्राधान्य दिले. प्रोत्साहन मिळाले सासरी, केली कदर तिच्या गुणांची. प्रोत्साहन मिळाले सासरी, केली कदर तिच्या गुणांची. सांगली गावची मुलगी 2024ची ब्युटी क्वीन झाली भारताची. सांगली गावची मुलगी 2024ची ब्युटी क्वीन झाली भारताची. स्त्री सखी मंडळासाठीही आज अभिमानाची गोष्ट घडली. स्त्री सखी मंडळासाठीही आज अभिमानाची गोष्ट घडली. आपल्याच शहरातील नामांकित मुलगी आमच्या भेटीस आली. आपल्याच शहरातील नामांकित मुलगी आमच्या भेटीस आली. सौंदर्य, बुद्धिमत्ता, तंदुरुस्ती तिच्याकडे पाहून कळाली. सौंदर्य, बुद्धिमत्ता, तंदुरुस्ती तिच्याकडे पाहून कळाली. चमचमणारा मुकुट डोईवर निळ्या ड्रेसमध्ये परी भासली. चमचमणारा मुकुट डोईवर निळ्या ड्रेसमध्ये परी भासली.